हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. तर आता 4:30 वाजलेले आहे आणि मी 4:30 वाजता व्लॉग स्टार्ट करत आहे. आता मला जायचं आहे शॉपिंग करायला. अनुश्री आहे सोबत आणि त्याचबरोबर ना ट्रेंड्समध्ये जाऊन बघणार आहे नवीन कुर्तीचं कलेक्शन आलेलं आहे का म्हणून. तर थंडीचं बरं असतं ते उलनच्या ज्या कुर्त्या वगैरे आहे, तर मागच्या वेळेस मी ट्रेंड्समधनंच घेतलेल्या होत्या. आता जाऊन बघते तिथे काही नवीन कलेक्शन आलेलं आहे का म्हणून. व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. चला, आता 4:30 वाजलेले आहे आणि तिकडनं आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी असतेच, तर पटकन जाऊन येते. तर शॉपिंग करायच्या अगोदर आम्ही आलेलो आहोत यम्मी बेकरीमध्ये आणि इथे खाणार आहोत. हे आहे डोनट आणि हे आहे चोकोलावा आणि माझ्यासोबत आहे अनुश्री. आता आम्ही आलेलो आहोत ट्रेंड्समध्ये. चला, तर फ्रेंड्स आत्ताच घरी आली मी. आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि भूक खूप जोराची लागली आहे, म्हणून पार्सल बोलवलेलं आहे. पोहे आणि चणे मस्त मिळतात, छान टेस्ट असते म्हणून. मस्त चणे आहे, वेगळे बोलवले. गरम गरम पोहे आणि चणे. आता हे खाऊन घेईल. आमच्या घराजवळच ठेला लागतो, तर मस्त सायंकाळच्या वेळेस गरम गरम पोहे आणि चणे असते त्याच्याजवळ. मस्त लिंबाची फोड दिलेली आहे इथे. हे शेव वगैरे. हे आवळे आणलेले आहेत आणि आवळ्यांना छानपैकी धुवून मी वाळवलेलं आहे, बघू शकता. आता किसणीने छानपैकी किसून घेणार आहे, कारण मी आवळ्याचा मुखवास करणार आहे. तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर चला, व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. तर आता हे आवळे आहे, आपण या ताटामध्ये किसून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्व आवळे किसून घेतलेले आहे. जिरं मी तव्यावर हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बारीक पावडर करून घेतलेलं आहे. तर जिरं पावडर इथे टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं संध्या मीठ टाकलेलं आहे आणि थोडं साधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे छानपैकी आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चुटूरपुटूर असा हलका फुलका नाश्ता मी बनवणार आहे आणि हा हलका फुलका नाश्ता तर आहेच, पण हेल्दीसुद्धा आहे. तर एक कढई घेतलेली आहे आणि तिथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत. मिरच्या छानपैकी आपल्याला क्रंची अशा होऊ द्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतर हळद, इथे धने पावडर टाकलेलं आहे मी अर्धा चम्मच. आणि त्याच्यानंतर हे आहे चणे. तर हे चणे टाकून घ्यायचे आहेत आणि खूप छान लागतात. याला थोडंसं आपल्याला क्रंची होऊ द्यायचं आहे, हलकंसं छानपैकी भाजून घ्यायचं आहे कमी याच्यावरच. आणि त्याच्यानंतर इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि हे 5 ते 6 मिनटं आपल्याला छानपैकी कमी आचेवरच छानपैकी होऊ द्यायचं आहे. आणि याच्यातल्या ज्या मिरच्या आहे ना, खूप छान लागतात, अप्रतिम लागतात, नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी करणार आहे मुरमुऱ्याचा चिवडा. तर त्याच कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण तिखट टाकणार आहोत, चवीनुसार टाका. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायचं आहे आणि हे आहे धने पावडर आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. हे छान मिक्स केलं की आपल्याला छानपैकी यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि खूप छान लागते, नक्की ट्राय करा. हे घरात असलं की आपण TV पाहता पाहता सुद्धा खाऊ शकतो. भूक लागली की लगेच खाता येत आपल्याला. हे असे पदार्थ खूप जास्त स्पायसी नाही आहे, पण हलका फुलका नाश्ता आहे आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे.
त्यानंतर तिसरा चिवडा म्हणजे लाह्याचा करणार आहोत आपण. तर लाह्या बऱ्याचदा आपल्या घरी असतात आणि त्याचासुद्धा असाच आपण साधा चिवडा करू शकतो. तर अगदी थोडंसं तेल मी इथे घेतलेलं आहे, हे सारखंच आहे, तिखट, मीठ आणि धने पावडर. याच्या व्यतिरिक्त असं काहीच घेतलेलं नाही आहे मी. तर लाह्या छानपैकी निवडून घेतलेल्या होत्या मी आणि ते सुद्धा मी इथे टाकून छानपैकी मिक्स करून घेणार आहेत. तर हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे आपली छानपैकी ही डिशसुद्धा झालेली आहे. तर फ्रेंड्स, आता स्वयंपाकही करून झालेला आहे. मोठची भाजी केली आणि हे जे चिवडा आहे, हलका फुलका नाश्ता मी बनवलेला आहे. बघितलंच आहे तुम्ही, टेस्ट छान लागते. तर तुम्ही सुद्धा नक्की असं बनवून ठेवू शकता. आता हे जे लाह्या आहे, तर याच्यामध्ये जसं तुम्ही आंबट दही किंवा ताक हे टाकून वेगळी एक डिश बनवू शकता आणि छान लागते, अप्रतिम लागते. त्याच्यानंतर हा जो चिवडा आहे, तर याच्यामध्ये सुद्धा कांदा, टमॅटो, कोथिंबीर वगैरे टाकून छानपैकी आपण भेळसारखं बनवू शकतो. तयार असलं की जास्त वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर हे जे चणे आहे, तर हे असेच खायला छान लागते. आणि मुखवाससुद्धा करून झालेला आहे, वाळू देणार आहे आणि त्याच्यानंतर आपला मुखवास तयार होईल. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत